माझे नाव गुलाब जनार्दन पाटील, राहणार भिवंडी केवणीदिवे, वय 62. मी ट्रीटमेंट ठाण्याला केली अलका मॅडमकडे. आणि पायाचं दुखणं होतं बरेच वर्षापूर्वीचा. किती वर्षापासून होतं दुखणं? बरेच तरी 12-13 वर्ष झाले. बरं, काय काय त्रास होता? गुडघे दुखायचे, कंबर दुखायचे, सुजायचे पाय. बरं. हां हां, आता किती महिन्याचे औषध घेतले तुम्ही? आता आम्ही 1 महिन्याचे पूर्ण घेतलेले? हां, 1 महिन्याचे पूर्ण घेतले. हां, आणि पंचकर्म? पंचकर्म केला. बरं, किती टक्के फरक आहे 100रातले? 100रातनं 90% तरी फरक झाला आहे. बरं. ताई, आधी तुम्ही आईंना कसं आणलं होतं? आधी मी आईंना पूर्ण घराजवळून रिक्षात बसून आणायची थेट दवाखान्यापर्यंत. आईची चालायची हिंमत नव्हती आणि आम्ही आईला भरपूर म्हणजे 1 दिवसाआड आईला दवाखाना लागायचा. आईला फोन केला, आई सकाळी चांगली तर संध्याकाळी आई कधीही आईची तब्येत बिघडायची. तलपायानं आगाग होणे, कंबर दुखणे, गुडघे दुखणे आणि ह्या असं वाताचा वगैरे आईला त्रास होता. पण जेव्हा आम्ही ठाण्याला अलका मॅडमजवळ घेऊन आलो आणि 10-15 दिवसाचा जो पंचकर्म केला आणि मॅमने ज्या गोळ्या दिल्या त्यानुसार आई आता आज एवढे महिने झाले पण आईला कसलाही आधार न घेता आई व्यवस्थित चालू शकते. आणि असं नाही का घरापासून रिक्षा करावी लागते आईला. आई आता बरंच अंतर चालूही शकते स्वतःहून. आमच्या कोणाच्या आधारावर एकही करू शकत नाही. आई स्वतःहून हे करते आणि सगळा याचा रिझल्ट हा पंचकर्म अलका मॅडमजवळ जो आम्ही पंचकर्म केला, ज्या गोळ्या औषधा घेतल्या त्याचा पूर्णपणे 90% तरी आईला फरक पडलेला आहे. बरं, आता आई उठू शकता, तुम्ही चालू शकता स्वतःहून? हां, चालू शकतो. उठा बरं, दाखवा. आधी चालत होते का तुम्ही असा? चालूच होती पण जरा आधार लागायचा थोडासा. आधार घेऊन चालायच्या? बरं. कमरेला पट्टा वगैरे होता. हां, आत्ता कमरेला पट्टा पूर्ण गेलेला आहे आईंचा. आणि गुडघ्याची आणि पायाची सूज उतरली का पूर्ण? हां, उतरली. बरं. तलपायानं आगाग व्हायची वगैरे. अच्छा. आणि वजन किती किलो कमी झालं? वजन आधी 79 होतं. 79 होतं, आता 72. आत्ता 72. पण जवळपास एक 6 ते 7 किलो वजन पण 1 महिन्याच्या औषधीत आणि 10 दिवसाच्या पंचकर्मात कमी झाला. चालेल, थँक्यू.